आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज, आवाज जनतेच्या हक्कासाठी। एकीकडे गिधाडांनी वाममार्गाने मिळवलेली संपत्ती दडवता झालेली दमछाक आणि दुसरीकडे अशा काळीच पिळवटून टाकणाऱ्या घटना। मिणखिते तालुका बिलोली जिल्हा नांदेड येथील काळजाळला पिळवटून टाकणारी घटना। उदगीरी येथील एका शाळेत 10वी वर्गात शिकणारा ओमकार लक्ष्मण पैलवार नावाचा 16 वर्षाचा मुलगा संक्रांत निमित्त गावी आला। घरी येऊन सणानिमित्त नवीन कपडे आणि शिक्षणाचे साहित्य घेऊन देण्याची वडिलांकडे मागणी केली। वडील राजेंद्र पैलवार यांनी सध्या आपल्याकडे पैसे नाहीत, पैसे आले की तुला नवीन कपडे आणि पुस्तकं वह्या घेऊन देईन असे सांगितले। पण मुलाच्या मनात कसले विचार आले त्यालाच ठाऊक। तो सकाळी उठला, सरळ शेतात गेला आणि गळफास लावून स्वतःला तिथेच संपवून घेतले। मुलगा ओमकार घरी आला नाही म्हणून आई, वडील, भाऊ सर्वांनी शोध घ्यायला सुरुवात केली। शोधत वडील शेताकडे आले, पाहतो तर मुलगा झाडाच्या फांदीवर लटकत होता। मुलगा फाशी घेतल्याची कसलीच माहिती घरच्यांना न देता वडील लगेच झाडावर चढले, मृतदेहाला अलगद खाली सोडून त्याला जागेवर झोपवले आणि मुलगा ज्या दोरीने फाशी घेतला त्याच दोरीने त्याच झाडावर त्याच क्षणी वडीलही फाशी घेऊन त्याच झाडाखाली स्वतःचे जीवन संपवले। अल्पभूधारक असलेल्या कुटुंबाला या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो। लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।